या जगाला राम पटला नाही. एक बायको होती ती सुद्धा जवळ न ठेवून, म्हणजे होती ती टाकली तरी पटला नाही, आणि यांनी 16,108 आणल्या तरी पटला नाही. माझं बोलणं कळलं का? नाही, म्हणजे जग मोठं विचित्र आहे. कुणाला काय पटेल आणि कुणाला काय पटणार नाही, अवघड आहे सगळं. म्हणून हे सोडून द्यावं. कशा करता सांगितलं? जीवनामध्ये सद्विचार सत्प्रवृत्तीचा आचार केल्यानंतर मनुष्य टिकून राहतो या जगात. बरं का? हे जे महात्मे होऊन गेले, लोकमान्य म्हणा, महात्माजी म्हणा, यांचे विचार, जवाहरलालजी म्हणा, यांचे विचार, राहणीमान दोघांचा निराळा होता. पण देशप्रेमाबद्दल शंका घ्यायचं काही कारण नाही. कारण नसताना तुम्ही साठवून ठेवता, काय गरज आहे? काय गरज आहे? जे चांगलं असेल तेवढं घ्यावं, ठेवून द्यावं, केव्हा तरी आपली पिन उपयोगी पडेल, 2 कागद जोडतील आणि पुढचं काम होऊन जाईल. लक्षात आले का महात्माजी? पुष्कळशा गोष्टी माझ्याकडे राजकारणातल्या सुद्धा आहेत बरं का. हो, लक्षात ठेवा, कुणाला पटो नाही तर न पटो. हो, त्यांना विरोध करणारे सुद्धा असतंच, त्याच्यामध्ये काही विशेष आहे असं काही मला वाटत नाही आहे. प्रत्ययरूप परमात्मा प्रतितीरूप जीवाशी एकरूप होणं ही महान रास आहे. आणि म्हणून प्रेम स्वरूप भगवान, त्या प्रेमाचा उपभोग घेता घेता गवळणीना अहंकार निर्माण झाला. किंबहुना समर्थ जर प्रेम असेल, मधुवत घृतवत लक्षात वद, मागे सांगितलंय, पुन्हा रिपीट करत नाही. मधुवत प्रेम, घृतवत प्रेम, लक्षातवत प्रेम. नुसती एका शब्दात व्याख्या सांगतो, म्हणजे कोणी ऐकलं नसेल किंवा लक्षात नसेल तर मधुवत प्रेम म्हणजे मधासारखं, त्याला काही मिक्सचर करावं लागत नाही. घृतवत प्रेम म्हणजे दूध आणावं लागतं, विरजण लावावे लागतं, मग घृत तयार होतं. तसं काहीतरी प्रक्रिया जीवनामध्ये याव्या लागतात आणि तेव्हा प्रेम निर्माण होतं. साडी आणली म्हणजे प्रेम वाढतं. कळलं का? काहीतरी कृती घडली म्हणजे मग ते म्हणजे विरजण पडलं. दुधामध्ये काय पडलं? विरजण पडलं. काहीतरी अगं हे घे ग, तुझ्याजवळ राहू दे 1-2 हजार रुपये. मला कशाला? बरं राहू द्या. काय घडलं दुधामध्ये? म्हणजे हे विरजण पडून जे असं शेवटी निघतं, घृतवत प्रेम. आणि लाक्षातवत प्रेम बघायला नको, अगदी लाखेसारखं जळत असलेलं प्रेम प्रेम आहे, पण ते जळक आहे. माझं बोलणं कळलं का? प्रेम आहे, त्याच्याबद्दल काही कुठे बदफैलीपणा नाही, वागण्यामध्ये कुठे विचित्रपणा नाही, पण असं प्रेम आहे, असं प्रेम आहे. ते गाढवी प्रेम तुम्हाला माहिती आहे का? नाही, ती गाढवं असतात, ती असं समोर करतील आणि उलटी फिरून एकमेकाला जे थडा 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 लात्या मारतील. मी म्हटलं हे काय भानगड आहे? मला कोणीतरी सांगितलं यालाच गाढवी प्रेम म्हणतात. म्हणजे चांगलं बोलता बोलता केव्हा उलट फिरून लाता मारतील आणि मग पुन्हा त्याची पूर्तता करतील. अहो तसं जरी असलं तरी आमचं दोघाचं बरं लक्षात होतं प्रेम. सामान्य रती, मध्यम रती, समर्थारती, हे सगळे भक्तीतले एक 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 अंग आहे. इथे गवळणी स्वतः सुखी झाल्या आणि त्या सुखी झाल्यानंतर तिथे अहंकार निर्माण झाला. अहंकार निर्माण झाल्यानंतर पुढची प्रक्रिया राधेला घेऊन आणि भगवान निघून गेले पुढे. ऐकावे चरित्र परीक्षिती राया, बरोबर जावया एका असे. मग तिची वेणी वगैरे घातली, सगळं मोठं कौतुक चालू आहे. मग ती म्हणाली की कृष्णा मी थकले. आता थकले रे नंदलाला काल म्हणून दाखवलं मी तुम्हाला. आता थकले म्हटल्यानंतर कृष्ण म्हणाला माझ्या खांद्यावर बस. पण तिथेच गंमत झाली.
म्हणून आयुष्यात लक्षात ठेवा, किती जवळीक झाली तरी जी मर्यादा सांभाळायला पाहिजे ती सांभाळायलाच पाहिजे. मर्यादा सुटली की सगळं संपलं. त्या काळामध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली की राजे शिल्लक राहिले नाहीत. ते जे त्या काळामध्ये महाभारताचं युद्ध घडलं, राजे शिल्लक राहिले नाहीत. सगळे राजे त्या महाभारत युद्धामध्ये संपले. काय युद्ध घडलं असेल आणि काय अहंकार. अहंकार केवढा माहिती आहे का? सुईच्या टोकावर राहील एवढी माती देणार नाही, आणि शेवटी मातीत निघालाय. काय म्हणाला? किती अहंकार, किती अहंकार. लक्षात ठेवा, माणसाच्या जीवनामध्ये अहंकार हाच त्रास देतो. प्रत्येकाला वाटतं मी कोणतरी आहे, माझं काहीतरी श्रेष्ठत्व आहे, मी कोणीतरी मोठा आहे. असं काही नाही आहे. आज दिवस चांगला आहे, 60 वर्ष झाली. स्वराज्याला 60 वर्ष झाली. ज्यांनी मिळवलं ते गेले, आता आहेत तेही चांगलेच आहेत. कोणीच वाईट नाही. माणूस जन्माला येतो तो कुठेतरी वाईट नसतो, पण कुठेतरी अहंकार शिरतो आणि त्याचं वाटोळं करतो. नाही का? काय दिसतं आपल्याला सध्या? अहंकारा व्यतिरिक्त काय दिसतं? नाही का? म्हणून मागेही सांगितलं होतं ना, आजही सांगतो, अहंकाराचे तोंड काळे, दावी बळे अंधार. हे सहज मध्ये कुठेतरी गोष्ट वाचली, फार मजेशीर होती, आवडली मला. महात्माजी कुठेतरी निघाले होते प्रवासाला, बोटीवरून निघाले होते, मला वाटतं परदेशालाच निघाले होते. आणि आता काय, हे लोकसंग्रह करणारी माणसं कुठेही झाली तरी लोक त्यांच्यावर जवळ येतातच. हे लोकसंग्रह ज्यांचा असतो की नाही, त्या माणसांचं एक आकर्षण असतं. लोहचुंबकासारखी माणसं असतात ती कुठेही जाऊन बसू दे, ती माणसं अशी खेचून आणतातच. हे त्यांचं एक वैशिष्ट्य असतं. आणि बोटीवर जरी होते, माहिती होतं हे असे आहेत स्वराज्य अमकं, तरी पण बोलणं इतकं चांगलं, वागणं इतकं नम्र. अगोदर माणसं जमू लागली, त्याच्यात एक गोरा होता. एक गोरा साहेब होता. चला आपणही स्मरण करूया, नाही का, महात्माजीचं. नाही का? ज्यांनी या स्वराज्याचा मूळ पाया रचला, त्यांच्या जोडीला आमचे पुण्याचे लोकमान्य टिळकी आहेत. त्यांनी सुरुवात केली. मग असं सांगतात की ते महात्माजींच्या खांद्यावर दिलं, बरं का. आज माणसं लोकमान्य आहेत, पण निराळ्या पद्धतीने आहेत. जाऊ द्या, आपल्याला काही कुणावर टीका करायची नाही, काही आवश्यकता नाही, आपला विषयही नाही तो. आणि तुम्हाला कल्पना असेल, मी कधीच कोणत्या टीकेत पडत नाही, काही आपलं घेणं देणं नाही कोणाशी. त्या क्रांतीचं जे काही वैशिष्ट्य होतं ते होतं की महात्माजीला नागडा बैरागी म्हणाले, नागडा गोसावी म्हणाले, पण या सगळ्यांना उघडं करून पाठवलं आहे की नाही. ही वस्तुस्थिती एवढी ताकद होती. मग एक दिवस त्यांनी काय केलं, अशा चित्र दिल्या त्यांना, आणि त्याच्यावर सगळी निंदा लिहिली होती. तुम्ही असे आहे, तुम्ही तसे आहे, तुम्ही तसे आहे, आणि एक टाचणी लिहून दिली. आणि मग गेला, रेडी दिस. महात्माजीने काय केलं, त्याला लावलेली टाचणी होती ती घेतली आणि ठेवली, आणि ते बाकीचे कागद उडवून दिली. अशी सोडली, ती वारावर गेली. ते म्हणले वाटा ना. ते म्हणले काहीच केलं नाही, माझ्या उपयोगी होते तेवढं ठेवून घेतलं. माझं बोलणं कळलं का? माझ्या उपयोगी होतं तेवढं ठेवून घेतलं. जी निरुपयोगी तुझी निंदा होती ती वाऱ्यावर गेली. ही पिन मला उपयोगी पडेल 2 कागद एकत्र जोडायला. काय जे उपयोगी होतं ते ठेवून घेतलं, जे वाऱ्यावर सोडणे असेल ते वाऱ्यावर गेलं. तुझी निंदा तुझ्याकडे, तुझी स्तुती तुझ्याकडे, तुझा द्वेष तुझ्याकडे, तुझा मत्सर तुझ्याकडे, तुझा अहंकार तुझ्याकडे. काय झालं असेल पुढे? तिथेच वाकला.
तिथेच वाकला. नीट लक्षात ठेवा. आणि हे करताना चेहऱ्यावर राग नव्हता, हे करताना चेहऱ्यावर क्रोध नव्हता, हसले त्याच्याकडे बघून. ते म्हणाले जेवढं मला उपयोगी आहे तेवढं ठेवून घेतलं, जे उपयोगी नाही त्याचं रद्दी साठू कशा करता. लक्षात ठेवा. म्हणून माणसं आपल्याबद्दल जे काही वाईट बोलतात ना ते रद्दी असतं, ते ठेवूच नाही साठवून. कितीही जवळीक जरी असली, जरी जी विशिष्ट मर्यादा आहे तिचं रक्षण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. राधा सुद्धा नाही म्हटलं तरी अहंकार निर्माण झाला आणि बोलली. असं धरलन पाय टाकायला गेला तो गुप्त झाला, खलास. आणि मग काय सांगू, तेव्हा आक्रोश सुरू झाला. आक्रोश सुरू झाला. अरे कृष्णा, अरे कृष्णा, अरे कृष्णा, अरे कृष्णा. मागून या गोपी आल्या तिच्यापाशी, कोटे ऋषिकेशी सांगावा. टाकोण या गेला मज पुतनारी, येथेची मुरारी गुप्त झाला. वैकुंठ नायका आगा नारायणा, दावी रे वदना एक वेळा. कृष्णा चरित्र सकळ करीती, मन रंजविती नामा म्हणे. आणि त्या गोपिकाने मग काय सुरू केलं तर कृष्ण तर काही दिसेना. मग कृष्ण लीला करायला सुरुवात केली त्यांनी. मग कोणीतरी कृष्ण झालं तो गोवर्धन उचलतय, कोणीतरी काय करतय, कोणी काय करतय. कृष्ण लीला करायला सुरुवात केली. जोडोन या हाते ती का कुळती, पाव कृपा मूर्त्या महालागी. अवतार घेसी दुष्ट वदावयासी, एसी गोकुळासी म्हणून या. पाहोनिया तुला लक्ष्मी पातली, दरिद्र पळाले येथोनिया. सकळासी सुख द्यावयालासी, आम्हासी वनवासी दुःखी होता. अरे तू सुख द्यायला आला ना, आमच्या वाटणीला हे दुःख का दिलंस. कृष्ण सख्या असं कार्य केलंस. वर्म लक्षात घ्या, देवाला अहंकार झालेला आवडत नाही. म्हणून कधीही रोज सांगतोय तुम्हाला, नका अहंकार करू कशाचा. मिजास मारायची काही जाऊ नका. जीवनामध्ये जे जे घडतं ना तो प्रभूचा कृपा आहे, प्रभूचा प्रसाद आहे म्हणून घडत असतं. कुणी म्हणू नाही मी केलं किंवा माझ्यामुळे घडलं. काय एखादा अगदी टोकाला जरी जाऊन पोचला, फार मोठा कर्तृत्ववान झाला तरी मिजास मारू नये. या जगामध्ये सत्तेचे हिटलर आले गेले, मुसोलिनीस आले गेले, भले भले आले गेले, तरी तुमच्या आमच्यासारखे काय सांगता, काय सांगता. कर्णासारखा अजिंक्य सुद्धा रणभूमीवर पडला का नाही. आणि एक लक्षात घ्या, अहंकारामध्ये सगळेच अडकले. कौरव पांडव संपले.